आपल्या कॉलेजमध्ये आंबे कोण तोडून राहिलो होतो बा आणि आपल्या कॉलेजमध्ये आंब्याचं झाड कुठून आलं हे तर मला माहित नाही. तर चला सांगतो ना तुम्हाला. तर राम पब्लिक, सकाळी सकाळी निघालो बा कॉलेजच्या रस्त्यानं आणि आपल्याला भेटला ना आपला मित्र एक. जे पण त्याला ओळखत असेल ते आपल्याला कमेंट मध्ये नाव सांगून द्या. आणि चष्मा घातल्यावर तर आपण मस्त दिसू राहिलो होतो. तर कबीर भाऊला विचारलं आपण कसं दिसू राहिलो, तो म्हणे एक नंबर हिरो दिसतो म्हणे तू. आणि त्याच्या गोष्टीवर तर आपल्याला बिलकुलच भरोसा नाही, कारण की आपण आणि हिरो हे होऊच नाही शकत. कॉलेजमध्ये आल्यावर तर आपल्याला याच्या समोर काही बोलायलाच नाही भेटत, कारण की याच्या समोर आपल्याला चुपचाप राहावं लागते, म्हणजे याच्या गोष्टी ऐकत राहावं लागते. कॅन्टीनच्या बाजूला आपल्या आयटीआयच्या गोष्टी अरे आंबे तोड राहिले होते आणि आपल्या कॉलेजमध्ये तर आंब्याचं झाड आहे नाही, पण हे होय आपल्या कॉलेजच्या बाहेरचं झाड. आता तुम्ही ऐकलं असणार मेहनतचा फल तर मिठा असते, पण यार हा आंबा तर यार खट्टा होता. पण चौद्याना काही असो यार, हे तर यार इथं मस्त एकटे एक कुरकुरे खाऊ राहिले होते. मी आता मला देणार आहे बुवा. तर मग याला विचारलं नाही, डायरेक्ट हात टाकला आणि खाऊन घेतलं मस्त कुरकुरे. मग निघाल बा रूमच्या रस्त्यानं. मग तेवढ्यातच म्हणे प्रज्वल भाई यार पेट्रोल टाका लागते म्हणे. मी म्हटलं चल बा काही विषय का, म्हटलं टाकून घे म्हटलं. मग गेलो बा रूमवर. गेल्याबरोबर आपल्याला वेदू म्हणे चल म्हणे बाहेर घुमाले. आपल्याला तर जराही वेळ काही आराम करायला भेटत नाही, कारण की सकाळी उठल्यावर आपलं काम असते आणि रात्री तर भाऊचा दौरा असते. मग दौऱ्यावर आपल्याला भाऊ संग जावंच लागत असते. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू आता उद्या पब्लिक.